नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेळगावमध्ये असलेल्या आमच्या सुंदर आणि भव्य अशा दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या मंदिराचं आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे। त्याचबरोबर थोडीफार काही माहिती मला माहिती आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला तर मित्रांनो, वेळ घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला। नमस्कार मंडळी, माझं नाव जगदीश। आज आपण पाहणार आहोत बेळगावमध्ये असलेल्या भव्य आणि सुंदर अशा दख्खनच्या राजा श्री ज्योतिबा यांचं मंदिर। बेळगावमध्ये असलेल्या CBT बस स्टँडपासून अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला मंदिराकडे पोहोचता येते। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदेवक म्हणून ओळखले जातात। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमत अग्नी यांचे हे अवतार आहेत। अलीकडच्या काळातच आपल्या बेळगावमध्ये सुद्धा एक सुंदर आणि भव्य असे ज्योतिबा मंदिराचे बांधकाम केलेले आहे। बेळगावमधील शिव बसव नगर या ठिकाणी मंदिर आहे। मंदिराचे बांधकाम सुंदर आणि सुबक असलेले पाहायला मिळेल। मंदिराच्या प्रत्येक खांब्यावरती उत्कृष्ट अशी नक्षीकाम केलेले पाहायला भेटेल। मंदिराच्या आतील संपूर्ण भाग हा लाकडाच्या स्वरूपात केलेला आहे व त्यावरील सुंदर असे नकाशे काम केलेले दिसून येईल। गाभाऱ्यातील प्रत्येक खांब तसेच खिडक्या लाकडापासून बनवलेल्या असून त्यावर कलाकारांनी सुंदर केलेली कलाकृती पाहायला भेटेल। श्री ज्योतिबा देवांच्या बाजूलाच आपल्याला श्री यमाई देवींच्या मूर्तीचे दर्शन घडते आणि त्यांच्याच डाव्या बाजूला असलेल्या श्री चोपडाई देवींच्या मूर्तीचे दर्शन घडते। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यांचं दर्शन घेत असताना आपल्याला लाकडाच्या द्वारे बनवलेली सुंदर अशी चौकट पाहायला भेटेल व त्याच्यावरती सुंदर अशी नक्षीकाम केलेली गणपतीची मूर्ती पाहायला मिळेल। या मंदिरामध्ये दर रविवारी पूजा केली जाते व अभिषेक केला जातो। मंदिराच्या आवारामध्येच आपल्याला उजव्या बाजूला शंकरांचे पिंड व पादुका पाहायला मिळतील। आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आज मी तुम्हाला बेळगावमध्ये असलेले श्री ज्योतिबा मंदिराचे दर्शन घडवले। अशाच नवनवीन ठिकाणाची माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका व भरपूर कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।